भरती योग्य वेळेत झाली पाहिजे, परंतु ती आमच्यावरती अन्याय करून होता कामा नये ही आमची भूमिका आहे. आणि त्याच्यासाठी मी पुरावे दिलेत ना. सोलापूर जिल्हा परिषदचा मी एक साधा प्रश्न विचारला, 30/6/2022 ला 70 जागा रिक्त आहेत, 31/8/2023 ला 86 जागा अतिरिक्त आहेत आणि 31/10/23 ला 149 जागा अतिरिक्त आहेत. म्हणजे हे कुठलं तरी चुकलंय ना यामध्ये आकडा. आणि म्हणून आपल्याकडे माझी मागणी अशी आहे की तुम्ही याचा रोस्टर पूर्ण तपासणी, ज्या चुकीच्या पद्धतीनं रोस्टर तपासणी होते, आता पुणे ऑफिसला रोस्टर तपासणीसाठी 2 माणसं आहेत. पुणे पूर्ण विभागाचा विचार केला तर 25,000 कार्यालय आहे. ग्रामपंचायत असेल, तलाठी ऑफिस असेल, जिल्हा परिषद असेल, शाळा वेगवेगळे सगळी मोजली तर 25,000 तिथं कार्यालय आहेत. आणि मग 2 माणसं ती तपासणी कधी करणार? आणि एखादा प्रशिक्षित उमेदवार तिथं बसला का त्याला लगेच बाजूला कुणीतरी करतंय. आणि म्हणून ह्या सगळ्या विषयाच्या खोलामध्ये जाण्याची आवश्यकता आहे. 2019 ला जेव्हा भरती झाली तेव्हा एक जिल्हा परिषद बिंदू नामावलीच्या बाबतीमध्ये एका संघटनेनं पत्र दिलं की असा रोस्टर मध्ये घोटाळा आहे आणि तुम्ही ही भरती थांबवा, मागासवर्गीयांची 50% पद कपात करा. तुम्ही डायरेक्ट तिथं सरकारनं निर्णय केला की 50% मागासवर्गीयांची पद राखून नंतर भरती केली. 50% मागासवर्गीयांची पद कशी काय आपण राखून ठेवू शकतो? आणि म्हणून माझी आपल्याकडे हात जोडून विनंती आहे की या विषयामध्ये आपण डिटेलमध्ये जाऊन सामान्य प्रशासन विभाग, आपला शिक्षण विभाग आणि ग्राम विकास विभाग ह्या सगळ्यांची बैठक लावण्याचा तुम्ही शब्द दिलाय त्याबद्दल मी आभार व्यक्त करतो. परंतु जर सोमवारी बैठकीमध्ये या बाबतीमध्ये योग्य आम्हाला न्याय मिळाला नाही तर आम्ही कोर्टात जाणार. परत आम्हाला जबाबदार धरू नका की शिक्षकाची भरती पुढे गेली. सन्माननीय सदस्य पडळकर साहेब, तुम्ही कोर्टात जायचं तुमचा निर्णय आहे, पण ते सभागृहात सांगायची गरज नाही आहे. मग ते काय होतं, आपण कोर्टाचा असं उपयोग केल्यासारखं होतंय. तुमचे ठीक आहे भूमिका, बोला मंत्री महोदय. आता एक आपल्याला सभापती महोदय 97 सुरू करायची. सभापती महोदया, मी अतिशय पॉझिटिव्ह उत्तर दिलेलं आहे. तर आपण ती मीटिंग घेऊया आणि मीटिंगचा आउटकम दोघांच्या दृष्टीने चांगला आलं पाहिजे. भरती सुद्धा वेळेवर सुरू झाली पाहिजे आणि आपल्या ज्या काही समस्या आहेत त्या सुद्धा दूर झाल्या पाहिजेत. या दृष्टीने आवश्यक ती कारवाई आपण करू.